लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुमाला, पंढरपूर। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पंढरपूर येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला आणि महाविकास आघाडीला मजबूत स्थितीत आणायचे आहे, त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने कंबर कसली पाहिजे असा आदेश त्यांनी या बैठकीत दिला। तत्पूर्वी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळणार आहे। तसेच या निवडणुकीनंतर राज्याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील लोककल्याणकारी सरकार मिळावे अशी प्रार्थना पांडुरंगाला केली असल्याचे देखील त्यांनी पत्रकारांना सांगितले। खरंच आपलं या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं विठू माऊली हे आराध्य दैवत आहे आणि आज दर्शन घेत असताना सातत्यानं विठू माऊलीनं सुद्धा या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनंच आशीर्वाद दिलेले आहेत। आणि आज महाराष्ट्रामध्ये जी अनागोंदी माजलेली, भ्रष्टाचार माजलेला आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचं, माता भगिनीचं जीणं मुश्किल झालेलं आहे। अशा स्थितीत या महाराष्ट्रामध्ये कल्याणकारी सुराज्य येण्याची आवश्यकता आहे आणि हे कल्याणकारी सुराज्य माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालीच या महाराष्ट्रात येऊ शकतं आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ते यावं। सगळ्यात आधी ही प्रार्थना मी विठू माऊलीच्या चरणी आणि मला असं वाटतं विठू माऊलीला सुद्धा महाराष्ट्राचं हित हेच महत्वाचं आहे, ते साधल्याशिवाय राहणार नाही असा पूर्णपणे आत्मविश्वास माझ्या मनात। संविधान बदलाच्या चर्चेला घाबरत वगैरे भानगड शिवसेनेच्या रक्तात नाहीये, पण मग याचा जास्त आले तर त्याचे जास्त आले तर मग कमी करण्याची स्पर्धा लागत असते। हे भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे, कारण 2014ला युती नसताना आमचे 5 किती निवडून आले होते, भारतीय जनता पार्टीची सुद्धा संख्या जास्त होती आणि 2019ला युती असताना कमी आले। याचाच अर्थ पाडापाडी झाली। मग पाडापाडी होऊ नये याच्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता ज्याच्या हाती आहे त्याने नेतृत्व केलं पाहिजे। जागा आता नाही का? मग आता तसं पाहिलं गेलं, एकनाथ शिंदेच्या जागा किती आहे? 40 आहे, भाजपच्या किती? 110। आणि म्हणून मला असं वाटतं की जागा हा महत्वाचा घटक नसून येणाऱ्या महाराष्ट्राला एकूण राज्य कल्याणकारी राज्य हे देणं महत्वाचं आहे आणि ते उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला मिळू शकतं। युतीमध्ये जे मुख्यमंत्री वादाचा विषय ते आता का नाहीये, म्हणजे याच्यावर वाद झाला? काहीही वादाचा विषय नाही। आत्ताच्या घडीला ही भारतीय जनता पार्टी जी देश लुटते, या महाराष्ट्राला सुद्धा लुटते, अधोगतीकडे नेते, महाराष्ट्राला कर्जबाजारी केलेला आहे। त्याच्यासोबत आमच्यातून गेलेले गद्दार लोक त्याच्या हातभार लावतात। यांना या महाराष्ट्रातून हटवणं सगळ्यात महत्वाचं टार्गेट आहे। मुख्यमंत्री कोण होणं हे नंतरचा मुद्दा, आधी हे हटले तर मुख्यमंत्री होईल ना। मला असं वाटतं अजून या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही। कोण कुठून लढणार, कोण कुठून लढणार नाही, या गोष्टीला आताच बोलण्यात काय अर्थ? लाडकी बहीण योजनेमुळे सरकार एक अंदाज असा आहे की मागच्या काळातच, मागच्या वर्ष 1.5 वर्षापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीने या राज्यात दंगली घडलीचा तो टाकला होता। मग संभाजीनगर असेल, अमरावती असेल, शेवगाव असेल, संगमनेर असेल, कोल्हापूर असेल, अनेक ठिकाणी अशा दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, पण जनतेने त्याला ठीक घातलेली नाही। आणि आता सुद्धा अशा पद्धतीनं कोण काढतंय मोर्चे? भाजपचेच लोक काढतात ना। सत्ता त्यांची महाराष्ट्रात, देशात मोर्चे काढण्याची गरज काय? ज्या पक्षाची सत्ता आहे त्यांनी मोर्चे काढण्याची गरज नाही। आपण जाणीवपूर्वक
या राज्यामध्ये दंगली घडवायचा, हिंदू मुसलमान असा भेद निर्माण करायचा, हे मतं मिळवण्याचा प्रयत्न मला वाटतं महाराष्ट्र हा फुलेंचा आहे, हा शाहूंचा आहे, आंबेडकरांचा आहे, हा छत्रपती शिवरायांचा आहे. अशा याच्यातून महाराष्ट्र कधी जाणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेची सत्ता शाप कर्जाचा डोंगर उभा राहतो या योजनेमुळे महाराष्ट्र सरकार. महाराष्ट्राच्या डोक्यावर आत्ताच्या वेळेला 7,88,000 कोटीचं कर्ज आहे. शेतकऱ्यांचं अनुदान जसंच्या तसं बाकी आहे. अनेक योजना विकासाची कामं बंद पडलेली या महाराष्ट्रामध्ये. नुसत्या निधी मंजूर झाल्या, नगरपालिकेला एवढा निधी दिला, कोणताही निधी उपलब्ध नाही. सगळा निधी अशा पद्धतीनं लोकप्रिय योजनांकडे वळविलेला आहे. मतं मिळवण्याचा खटाटोप आहे, परंतु या नादामध्ये महाराष्ट्र विकासापासून पोहोचून जातं ही सत्यता. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.